नमस्कार साहेब. नमस्कार. सध्या आपण नारळी बाग या ठिकाणी आलो असून साहेब आपला परिचय. माझं नाव संदीप श्रीधर शिंदे, राहणार नाळेबाग, अच्छा. औरंगाबाद. औरंगाबाद. अच्छा. तर सर तुम्ही नेटसप कंपनीचं कुठलं प्रोडक्ट वापरलं होतं आणि कशासाठी वापरलं होतं? नेटसर्फ कंपनीचं अच्छा, हे शॅम्पू वापरलं. अच्छा. हे न्यूट्री शॅम्पू वापरलं, परत त्याच्यानंतर न्यूट्रिलिव्हर गोळी. हे वापरलं होतं. अच्छा. परत त्याच्यानंतर न्यूट्री मोर प्लस प्लस नॅचरमोर प्लस सप्लिमेंट पण तुम्ही वापरलं. बरं, हे कशासाठी वापरलं होतं तुम्ही? हे मी केसांसाठी. केसांसाठी. म्हणजे पूर्वी तुम्हाला केसांचा प्रॉब्लेम होता का? हो, पूर्वी केसांचा प्रॉब्लेम. म्हणजे केस तुमचे म्हणजे असे इथे कमी कमी होते का? नाही, इथं माझे पूर्ण गेलं होतं. हां हां. जो एरिया होता पूर्ण गेला होता. अच्छा, पूर्ण गेला होता. खरबडीत झालं ते सगळे. हे पूर्ण केस जे आहे पूर्ण खरबडीत झाले ते. अच्छा, म्हणजे हे सर्व तुमचे नवीन केस हे आले आता का? सगळे हे नवीन केस आहे. ओके ओके. बरं, मग असं तुम्ही काही फोटो वगैरे काढला होता मग पूर्वी प्रोडक्ट घेण्याच्या पूर्वी? हो, बिलकुल बिलकुल हो का? आहे. आहे का हो, मोबाईलमध्ये? आहे. दाखवा बरं. अच्छा. हा माझा पहिल्याचा फोटो. हा पहिला फोटो आहे का तुमचा? ओके ओके. म्हणजे हा तुमचा पूर्वीचा फोटो आणि आताचा तुमचा दाखवा साहेब एकदा आताचा फरक. अच्छा, बाबा व्हेरी गुड. बरेच पैकी तुमची प्रॉपर्टी परत आली म्हणायची. पांढरे केस पूर्ण बंद झाले. अच्छा, केस येऊ लागले सगळे. नवीन केस येऊ लागले. नवीन केस आले. बरं, याचा रिझल्ट तुम्हाला कधी जाणवायला लागला? याचा रिझल्ट मला एक महिन्याच्या नंतर. 1 महिन्याच्या हो, नंतर. 1 महिन्यानंतर. बरं, असा काही कुठला प्रकार घडला का तुमच्यासोबत की अशात तुम्ही कुठेतरी गेलात आणि तुम्हाला कोणीतरी विचारलं की सर हे तुमचे नवीन केस आले, असं काही हो हो हो. कुठं घडलं? कटिंग करायला गेलो नाव्याकडे. बरं बरं. स्वतःहून बोला तो म्हणे साहेब म्हणे इथं केस येऊ लागले. अरे वा. त्यात एकदम म्हणजे चांगले पण दिसू लागले आणि मोकळे झाले केस. असं असं असं. त्यात शायनिंग पण आली. अच्छा, शायनिंग पण आली आणि मोकळे केस येऊ लागले. आणि केस पण येऊ लागले जिथं नव्हते माझे. अच्छा अच्छा. त्यांनी स्वतः सांगितलं बाबा इथं केस येऊ लागले. बरोबर. एकदा नाही 3 जणांनी सांगितलंय. असं असं. बरं, याच्यासाठी तुम्ही बाहेर कुठं काही इलाज केला होता का पूर्वी? पूर्वी केला होता मी. मुंबईला गेलो होतो नेरूळला. नेरूळ. अच्छा. बरं पण तिथं काही इफेक्ट झाला नाही. बरं. नेरूळला जाऊन किती खर्च झाला असेल बरं साधारणतः? माझे 50-60 हजार रुपये गेले असतील. 50-60 हजार रुपये जाऊन पण तिथं रिझल्ट तुम्हाला आला नाही? बरं बरं. आणि इथे एका महिन्यात तुम्हाला खूप छानपैकी रिझल्ट आला. बरं, हे तुमचे वडील ना? आमचे वडील. नमस्कार साहेब. नमस्कार. काय वाटतं साहेब तुम्हाला यांचे केस बघून? नाही छान, त्याचा रिझल्ट छान आहे. अच्छा. औषधी चांगली आहे. असं असं असं. आणि पहिल्यांदा त्याचा बरेच केस गेले होते ना. हा हा. आम्ही आता त्या वयाच्या अगोदर हा, बरोबर आहे. म्हणजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी अनुभव किंवा आमचा अनुवंशिकता आहे त्यामुळे येत नाही असं नाही, असं बरेच लोक म्हणतात. बरेच लोक पण तुमची अनुवंशिकता असतानाही साहेबांना खूप छान पद्धतीने रिझल्ट आलेला. आले आणि चांगलं प्रोडक्ट चांगला आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि मी म्हणतो सगळ्यांनी वापरायला पाहिजे. वापरायला पाहिजे. हो, बरोबर. चांगली गोष्ट आहे. हा हा. प्रोडक्ट चांगला आहे. अच्छा, हे आपले आई का? हे आमचे आहे. अच्छा, नमस्कार आई. हा. आणि यांनी पण पहिले बघितलं होतं तर माझे केस पूर्ण गेले होते. अच्छा, पूर्ण पूर्ण हे गेले होते. असं असं. तर आई आता काय वाटतं नवीन केस बघून? आईने सांगितलं की बघ केस आले म्हणून. अच्छा, आईने प्रथम. अच्छा अच्छा. सर्वप्रथम आई आणि नंतर नावी. अच्छा, ओके ओके. बरोबर बरोबर. म्हणजे तुम्ही प्रथम त्यांना. बरोबर ना, कारण शेवटी आईची जी नजर असते ती खूप बारीक नजर असते मुलांवर आणि ते खूप छान पद्धतीने तुम्हाला त्यांनी सांगितलं. बरं साहेब, हे प्रोडक्ट तुम्हाला कोणी सुचवलं होतं? मला हे सर आमचे प्रल्हाद पाचारे साहेब. प्रल्हाद पाचारे सर का? अच्छा, तुम्ही पाचारे साहेब. नमस्कार साहेब. तुम्ही सुचवलं होतं का साहेबांना? हो सर, त्यांना म्हटलं चालू करा. अच्छा त्यांना सुरुवातीला अगोदर विश्वासच नव्हता. अच्छा. सुरुवातीला घ्यायला कमी जास्त केला, मग नंतर लोक सांगायला लागले, नंतर मग ते पुढे कंटिन्यू केला त्यांनी. अच्छा, असं झालं का? हो. म्हणजे सुरुवातीला शिंदे साहेब तुम्हाला विश्वास नव्हता या विषयावर? नाही विश्वास नव्हता. हा, बिलकुल. कारण म्हणजे बरोबर. मला असं वाटत होतं की हे काही कामाचं नाहीये. अच्छा अच्छा अच्छा. पैसे वेस्ट गेल्यासारखं वाटलं होतं. असं 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 असं. पण जेव्हा मी युज केला आणि एकदा मी प्रोझनला गेलो होतो. प्रोझनला पूर्ण मोठ्या आरशात बघितलं. प्रोझन मॉल. अच्छा. प्रोझन मॉल मध्ये तेव्हा मग मला पूर्ण असं दिसलं रे की बाबा येऊ लागले. असं 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 असं. जिथं नव्हता म्हणजे जिथं पूर्ण गेले होते तिथं मला बघितलं येऊ लागले. अरे वा. मग मला म्हणजे विश्वास बसला पूर्ण. असं असं असं. आणि त्याच्यानंतर तुम्ही मग त्याच्यानंतर योग्य मी ते कंटिन्यू लावायला चालू केलं. असं. मग पूर्वी लावलं कंटिन्यू नव्हतं. लावत नव्हते का तुम्ही? पहिले लावलं नव्हतं. अच्छा अच्छा. 1 म्हणजे दिवस आड किंवा 2 दिवस आड. अच्छा, 8 दिवसातून एकदा. असं असं. ते तरी औषधं पण नव्हतं घेत. पण नंतर मी रेग्युलर केलं. अच्छा, पण रेग्युलर. अजून सुद्धा रेग्युलर केलं नाही. असं असं असं. रेग्युलर कराल. हा, तर आणखीन तुम्हाला आणखीन खूप छान पद्धती. आता बघता का तुम्ही सप्लिमेंट आणि हे हेअर न्यूट्रिमेंट चालू केलं आणि त्याच्यामधून चांगला तुम्हाला रिझल्ट मिळालेला आहे. म्हणजे एकंदरीत शिंदे साहेब तुम्ही नेटसप कंपनीचं प्रोडक्ट वापरून आनंदी आहात? हो बिलकुल. आणि मी सर्टिफाय 100%. मी अजून माझ्या 2-3 म्हणजे 2-3 जण मित्र आहेत त्यांना पण मी दाखवलंय. त्यांनी अच्छा. पण चालू केलेले आहे. ओके. म्हणजे त्यांना पण रिझल्ट चांगला आलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्ही पण सुचवलं दुसऱ्यांना हो, आणि त्यांना पण बिलकुल. रिझल्ट छान त्यांना पण पद्धतीने छान आलेला. म्हणजे 100% आलेला आहे. बरोबर. जसं जनरली आपण म्हणतोय की सायन्स सांगतं की गेलेली केस परत येत नाही. नाही येत पण आहे. तुम्ही जे म्हणताय आता तुमचा जो पर्सनल अनुभव आहे
हा खूप छान पद्धतीचा अनुभव बिलकुल. तुम्हाला आलेला आहे. बरोबर. ठीक आहे साहेब, म्हणजे एकंदरीत तुम्ही नेटसप कंपनीचं प्रोडक्ट वापरून आनंदी आहात. हो बिलकुल 100%. ठीक आहे साहेब, धन्यवाद.